शुभवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे रुद्रला घेऊन नागेश्वर घरी आलेला असतो. वासंती धावतच येते आणि म्हणत असते, रुद्र तू आलास, रुद्र तू आलास, थांब इथेच मी येते. तेव्हा लगेच रुद्र म्हणत असतो, आईसाहेबांची धावपळ आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे चालल्यात? असं काय करताय चिरंजीव? तुम्ही एवढे जेलातून आलेला आहात म्हटल्यावर तुमचं औक्षण करायला नको का? म्हणून त्या औक्षण करण्यासाठी गडबड करत असतील, असं आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो इथे सांगत असतो. इकडे ती औक्षण करत असते, दृष्ट काढत असते, भाकर तुकडा उतरून टाकत असते. तेव्हा रुद्र विचार करतो, गिरिजा कुठेच दिसत नाही आहेत, गिरिजा घरात नाही आहेत का, असा आता इकडे त्याच्या मनामध्ये विचार आलेला असतो. आणि ह्या सगळ्याचा विचार आल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, गिरिजा कुठे आहेत? तेव्हा लगेच आता इकडे जी काही आपली उर्वशी आहे ती आलेली असते आणि ती म्हणत असते, अरे तुझ्या बायकोला कसल्याही आणि कोणत्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाही. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? गेली असेल कुठेतरी. तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, खरं तर आत्या त्या सगळ्या गोष्टीसाठी गिरिजाच्या वतीनं मी सॉरी म्हणतोय तुला. तेव्हा उर्वशी म्हणत असते, मला सॉरी का म्हणतोय, का, कशामुळे? तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो तर काय, तेवढ्यातच उर्वशी म्हणत असते, तुला पोलिसांनी त्रास दिला नाही ना? सावी म्हणत असते, रुद्र तुला पोलिसांनी मारलं वगैरे तर नाही ना? तेव्हा लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, ओ काय बोलताय? हां, ते चिरंजीव कोणाचे आहेत? आणि पोलिसांची एवढी हिंमत की ते इकडे त्यांच्यावर हात वगैरे उचलतील? तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, त्यांनी मला काही केलेलं नाही आहे आणि त्यांची फक्त ते प्रोसेसच करत होते, याच्या पलीकडे काही नाही. हे सगळं आता इकडे जो रुद्र आहे तो सांगत असतो. पण आम्हाला एक गोष्ट कळत नाही, बघितलंस ना रुद्र, ती गिरिजा तुझ्यासोबत कशी वागली, काय केलं? शेवटी इकडे ती जेव्हा तिच्या माहेरी होती तेव्हासुद्धा ती कधी नीट वागली नाही किंवा तिकडे नीट राहिली नाही. तर मग आता इकडे ती काय नीट राहणार आहे आणि काय नीट वागणार आहे? तेवढ्यातच आता इकडे सावी म्हणत असते, हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. तिने पोलीस कंप्लेंट केली आणि ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामुळे झालेल्या आहेत. तिला तर आपण कधीच माफ करायचं नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेच आता इकडे जी काही आपला रुद्र आहे तो म्हणत असतो, बरं मी काय म्हणतो, तुम्ही माझी सगळेजण फार वाट पाहत होता, मला माहिती आहे. हे बघ रुद्र, अजिबात नाही. आता छान जेवण वगैरे करायचं आणि कसल्याच आणि कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. तेव्हा रुद्र म्हणत असतो, सॉरी, पण तुम्हाला सांगू का, मला आता अजिबात मूड नाही आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, तुम्ही सर्वजण जेवून घ्या. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, जेवून घ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात सांगायच्या नाही आहे. तुलासुद्धा आमच्यासोबतच जेवायला यायचं आहे, समजलं? हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे रुद्र म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही की इकडे जे काही आबासाहेब आहेत ना, त्यांच्याबद्दल इकडे गिरिजाला एवढा काय प्रॉब्लेम आहे आणि त्या एवढा का रागराग करतात तेच मला कळत नाही. असं म्हणून आता रुद्र आतल्या खोलीमध्ये निघून गेलेला असतो. रुद्र आतमध्ये निघून जातो तर इकडे त्याला गिरिजाची फार आठवण येत असते. तो त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा इकडे विचार करू लागतो आणि म्हणत असतो, हे सगळं काय आहे? गिरिजा, तुम्ही आत्तासुद्धा इथे घरामध्ये नाही आहात. नेमक्या तुम्ही कुठे गेलात? काय करत आहात? कुठे आहात तुम्ही? इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला पुरावा मिळवावाच लागणार आहे. तेव्हा समोर कपाट असतं आणि त्या कपाटामध्ये जो काही इथे एक फाईल आहे ती फाईल गिरिजाला दिसते. आता ती फाईल इकडे गिरिजाला दिसल्याबरोबर लगेचच गिरिजा विचार करू लागते, मला काही जरी झालं तरी त्या कपाटातली जी फाईल आहे ती घ्यावीच लागणार आहे. एकदा का त्या कपाटातली फाईल मी बघितली तर सगळ्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि पुरावेसुद्धा मिळतील. इकडे वासंती देवीसमोर हात जोडून प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे देवी आई, गिरिजाचं रक्षण कर, तिची काळजी घे. त्याचबरोबर गिरिजा ज्या कामासाठी गेलेली आहे ना ते तिचं काम जे आहे ना ते पूर्णत्वास लागू दे. ह्या सगळ्या गोष्टीची तू काळजी घे देवी आई, असं इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जे काही गुंड आहेत ते गुंड मात्र इकडे म्हणत असतात, खरं तर फारच थंडी वाजायला लागलेली आहे, काय करायचं काहीच कळत नाही. तेव्हा इथे ते म्हणत असतात, अरे आतमध्ये एखादी शॉल वगैरे असेल तर बघायची का?
तेव्हा त्यातील एक गुंड आतमध्ये निघालेला असतो शॉल बघण्यासाठी. इकडे गिरिजाचे प्रयत्न सुरू असतात की काही झालं तरीसुद्धा इथे आता ती जी कपाटावरची फाईल आहे ती खाली पाडलीच पाहिजे, आणि एकदा का कपाटावरची फाईल खाली पडली तर मग आपल्याला नागेश्वर विरोधात काहीतरी पुरावा मिळेल असा इकडे तो विचार करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र वासंतीकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, आईसाहेब. तेव्हा ती म्हणत असते, हा रुद्र बोल ना, तुला काही हवं आहे का? तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही आईसाहेब, मला काही नको आहे. पण खरंच सांगा आईसाहेब, खरंच गिरिजा तुम्हालासुद्धा काही सांगून गेल्या नाही आहेत का? तेव्हा वासंती म्हणत असते, खरं तर ती आली होती माझ्याकडे, पण मी कामात होते. बहुतेक ती ना इथे नागेश्वरच्या विरोधामध्ये काही पुरावे मिळत आहेत का ते बघायला गेलेली असेल कदाचित. हे थोडीशी हिंट आता इकडे तिने दिलेली असते. पण सरळ सरळ तर ती सांगू शकलेली नसते, कारण जर सरळ ह्याला सांगायला गेलं तर ह्याचा बापावर किती विश्वास आहे, किती जीव आहे, आणि त्यानंतर मग हा माझं काहीच ऐकून घेणार नाही असं इथे वासंतीला वाटलेलं असतं. आणि त्यामुळे हे सगळं काही वाटल्यावर आता इथे ती त्या गोष्टीचा प्रयत्न करत असते. दुसऱ्या बाजूला तो माणूस येऊन तिथून शॉल घेऊन निघून गेलेला असतो, आणि तो निघून गेल्यानंतर आता गिरिजाचे पुन्हा जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्न इथे सुरू झालेले असतात. तिला तेच शोधायचं असतं की इकडे काही झालं तरीसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. म्हणून ती खुर्ची ओढत ताणत इकडे त्या कपाटापर्यंत घेऊन जाते. आता खुर्ची ओढत ताणत कपाटापर्यंत घेऊन गेल्यानंतर जे काही तिचे थोडेसे पाय रिकामे असतात, त्या रिकाम्या पायाने ती त्या कपाटाला धक्के मारत असते, जेणेकरून त्या कपाटावर ठेवलेली फाईल खाली पडेल. खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी गिरिजाला यश आलेलं असतं, आणि ती जी काही कपाटावरची फाईल आहे ती कपाटावरची फाईल फायनली खाली पडते. आता कपाटावरची फाईल खाली पडल्यानंतर त्यानंतर स्वतःला कसं सोडवायचं हा प्रश्न एक तिच्यासमोर असतो. तिथेच एक थम्सअपची बॉटल असते फुटलेली, ती बॉटल घेते आणि त्या बॉटलने जे काही दोर असतो तो दोर कट करत असते. आता तो दोर कट करण्यासुद्धा इथे फायनली गिरिजाला फार यश आलेलं असतं, आणि तेव्हा तिची ती काही दोर आहे ती इथे तुटलेली असते. इकडे वासंती म्हणत असते की मला तर आता गिरिजाची फार काळजी वाटू लागलेली आहे रुद्र, काहीतरी कर, पण गिरिजाला शोधून काढ. असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे जो काही श्री आहे त्याचा फोन इकडे रुद्रला आलेला असतो, आणि तो म्हणत असतो, अरे दादा, तू सुटला आहेस ना? बरं झालं तू सुटला. कसा सुटलास रे? काही नाही, आबासाहेबांनी बेल केली. हे फार छान केलं बरं का त्यांनी. पण मला सांग, तुला रुद्र म्हणत असतो, मला सांग, तुला गिरिजाचा फोन आला होता का? तेव्हा लगेच तो म्हणत असतो, नाही रे, मला आणि का बरं ती फोन करेल? का काय झालेलं आहे? काही नाही रे, त्या घरात नाही आहेत, आणि आईसाहेबांना असं वाटतंय की त्या विरोधात जे काही पुरावे आहेत त्या शोधण्यासाठी गेलेल्या आहेत असं त्यांना वाटतंय. तेव्हा तो म्हणत असतो, काय काय सांगतोयस काय हे? ही पोरगी उगाचच हे असलं का बरं करायली काहीच कळत नाही. पण मला असं वाटतंय की त्यांना कुठेतरी जाऊन आपण शोधलं पाहिजे. तू माझ्यासोबत येतोस का? तेव्हा तो म्हणत असतो, अरे येतोयस का म्हणून काय विचारतोयस? येणारच ना, नक्की येतो. सांग कुठे यायचं आहे? तेव्हा रुद्र म्हणत असतो, ये बाहेर, तिथे भेटूयात आणि मग तिथून ठरवूयात की कुठे शोधायचं आहे. तर असं म्हटल्यानंतर इकडे ते दोघेजण गिरिजाला शोधायला निघाले असतात. तर आता दुसऱ्या बाजूला जी काही गिरिजा आहे ती गिरिजा प्रयत्न करून आता तिने सरते शेवटी स्वतःला सोडवलेलं असतं. स्वतःला सोडवल्यानंतर इकडे वासंतीने रुद्रचं सगळं काही फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं, आणि तिलासुद्धा असं वाटत असतं की आता बरं झालं, जो काही रुद्र आहे त्या रुद्रसमोर कमीत कमी नागेश्वर घोरपड्याचा जो काही खरा चेहरा आहे तो सुद्धा समोर येईल. देवी आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे गिरिजाला बळ दे. त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा तिला ताकद दे की ती इथे जे काही घोरपडे म्हणजे नागेश्वर घोरपडेच्या विरोधात जे पुरावे शोधायला गेलेले आहे ते सर्व पुरावे तिला सापडतील, आणि तिथे शोधीलसुद्धा. ह्या सगळ्या गोष्टीची तिला ताकद दे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही नागेश्वर आहे तो नागेश्वर आणि उर्वशी ह्या दोघेही जणी बोलत असतात. हे दोघेही जण बोलत असताना इकडे आता जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का दादासाहेब? तेव्हा ते म्हणत असतात, कोणती आणि कसली? ती गिरिजा तुमच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी त्या गोडाऊनमध्ये गेली आहे. जर तिला ते पुरावे सापडले आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या तर मग काय करायचं सांगा ना?
तर इकडे आता गिरिजाला ते सगळी फाईल सापडलेली असते, स्वतःची सुटका करून घेतलेली असते आणि स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर जेव्हा ती फाईल घेते आणि फाईल घेतल्यानंतर तिथून आता तिला बाहेर पडायचं असतं आणि तेव्हा लगेच आता इकडे त्या गुंडांना ती चकवा देते. आता त्या गुंडांना चकवा देऊनच ती तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. सरते शेवटी तिला यश आलेलं असतं. इकडे नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही दिदीबाई अजिबात काळजी करू नका, मी त्या पोरीला व्यवस्थित बांधून ठेवलेला आहे, ती पोरगी तिथून अजिबात सुटणार नाही, अशी याचीच मी सगळी काही सोय केलेली आहे, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. हे सगळं काही बोलत असताना इकडे जी काही उर्वशी आहे ती म्हणत असते, पण मला तर फारच टेन्शन येते. मला एक गोष्ट सांगा आबासाहेब, तिला नेमकं ही सगळी माहिती पुरवणारा माणूस कोण आहे? मला तर असं वाटतंय प्रभासच आहे. अहो दिदीबाई, तुम्ही काय विचार करता एवढा? तुम्हाला सांगितलं ना, तो प्रभास जो आहे ना, तो कोमात गेलाय, त्याला काही बोलता येत नाही किंवा त्याला काही आठवता येत नाही, मग तुम्ही त्याचं नाव का घेताय? तेवढ्यातच इकडे आता जी काही वासंती आहे ती म्हणत असते, मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इकडे घरामध्ये एक आहे ना, ती म्हणजे तिखट. कोण? अहो वासंती. वासंती तीच इथे माहिती पुरवत असेल. तेव्हा लगेच नागेश्वर म्हणत असतो, नाही दिदीबाई नाही, इकडे वासंती एवढी मोठी चूक अजिबात करणार नाही, कारण तिला माहिती ना की एवढी मोठी चूक केली तर काय होऊ शकतं आणि काय नाही ते, त्यामुळे त्या अशा पद्धतीने हे सगळं काही करणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असं नागेश्वर इकडे बोलत असतो. आता हे सगळं नागेश्वर बोलल्यानंतर इकडे लगेचच नागेश्वर म्हणत असतो, पण विषयाची परीक्षा कशाला घ्यायची, आपण ताबडतोब चेकच करूया ना की कोण इकडे काय करतंय म्हणून, आणि गिरिजाला माहिती पुरवणारी माणसं कोण आहेत म्हणून. तेवढ्यातच गिरिजा आलेली असते आणि गिरिजा आल्यानंतर ती म्हणत असते, हो तुम्हाला तर चेक करायला हवंच ना, आणि त्याचबरोबर ते चेक करण्यापेक्षा किंवा मला पुरावे कोण पोहोचवते, मला हिंट कोण देते, त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं काम तुमच्याकडे आहे, आणि ते म्हणजेच की इथे एक की हे जे काही मला तुम्ही मारायला आज जो काही प्लॅन केला होता ना, तो आजच्या रात्रीचा प्लॅन तुमचा फ्लॉप झालेला आहे नागेश्वर घोरपडे साहेब, कारण आता माझ्याकडे तुमच्या विरोधामध्ये इथे पुरावे आहेत. गिरिजाने असा खणखणीत पुरावा आणलेला असतो आणि ती म्हणत असते, एकदा का हा पुरावा इथे रुद्रने पाहिला ना, तर तुम्हाला खेटराचे जोडे नक्कीच पडणार आहेत, असं सुद्धा ती इथे बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच रुद्र येतो आणि रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय चाललं आहे तुमचं? तुमचं हे रामायण महाभारत अजून संपलेलंच नाही आहे का? हे बघा, तुम्ही असं काही एक बोलू शकत नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, का नाही बोलू शकत? मी नक्कीच बोलू शकते. तुम्हाला माहिती नाही आहे की इथे ह्या नागेश्वर घोरपडेनेच मला इथे मारण्याचा प्लॅन केला होता, आणि त्यांना तो प्लॅन आज रात्री करता येणार नाही, कारण ह्यांनीच मला गोडाऊनमध्ये बांधून ठेवलं होतं. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, काय चाललंय काय ह्या घरामध्ये? ओ सुनबाई, तुम्ही आमच्यावर नाही नाही ते आरोप आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करायला लागला ते काही आम्हाला समजत नाही. हे बघा, असलं तुम्ही काही एक करू नका, त्याने काही एक सिद्ध होणार नाही. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, हो नागेश्वर घोरपडे, तुमचा हा चेहरा आणि हा मुखोटा आज मी उतरवल्याशिवाय राहणार नाही आहे, समजलं? कारण इकडे जेव्हा तुम्हाला समजलं की मी गोडाऊनमध्ये आहे, तेव्हा तुम्ही मला तिथे बांधून टाकलं, जेणेकरून मी इकडे तुमच्या विरोधामध्ये पुरावे वगैरे शोधू नये आणि त्याचबरोबर काही गोष्टी माझ्या हाती लागू नये, म्हणून हे सगळं काही तुम्ही केलं आहे. रुद्र, तुम्ही मला कंटिन्यू फोन करत होतात, पण मला तुमचा फोन उचलता नाही आला. त्याच्या मागचं कारण हेच आहे की त्या गोडाऊनमध्ये माझा फोन होता, पण नागेश्वरच्या हाती लागला होता, आणि त्यामुळे मला तुम्हाला फोन उचलता नाही आला किंवा काही सांगता नाही आलं. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, असं इकडे गिरिजा म्हणत असते. तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, आता तुम्ही शांत बसा. मी माझ्या आबासाहेबांच्या विरोधामध्ये काही ऐकून घेणार नाही. तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही. हे बघा, मी काहीही खोटं बोलत नाही. तो जो काही दारूचा अवैध माल आणि त्याचबरोबर ट्रक जो गेला होता, तो नागेश्वर घोरपडेनेच पाठवला होता. याच्या बदल्यात माझ्याकडे पुरावे आहेत, आणि ते पुरावे एकदा तुम्ही पाहिले ना, तर तुमच्या ह्या बापाचा असली चेहरा, खरा चेहरा तुमच्यासमोर येईल, असं सुद्धा आता इकडे गिरिजा बोलत असते. तेव्हा लगेचच आता रुद्रला फारच राग आलेला असतो. तो इकडे विचार करतो, हे सगळं काय आहे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो,
मी जे काही बोलते ना ते अगदी खरं आहे, अगदीच बरोबर आहे. तुम्हाला नाही माहिती तुमचा बाप कसा आहे आणि काय आहे ते. ह्याच गोष्टी मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि तेव्हा लगेच आता वासंतीसुद्धा हे सगळं काही ऐकत असते. तिलासुद्धा असं वाटत असतं की इकडे जी काही गिरिजा आहे तिच्या हाती हे सगळे पुरावे लागावेत आणि नागेश्वरच्या पापाचा घडा भरावा, म्हणूनच तीसुद्धा देवीकडे प्रार्थना करत असते. आता हे सगळं काही इथे बोलून झाल्यानंतर गिरिजा म्हणत असते, उगाचच मी खोटं बोलत नाही आहे. ह्यांनीच मला गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं. अहो चिरंजीव, आम्ही सुनबाईला का आणि कशामुळे बरं डांबून ठेवूयात? नाही, आम्हाला तर माहितीसुद्धा नाही सुनबाई कुठे होत्या, काय होत्या म्हणून. तेवढ्यातच उर्वशीमध्ये बोललेली असते. ती म्हणत असते, काय गे, काय पुरावा आहे तुझ्याकडे की आबांनी तुला डांबून ठेवले आणि त्याहूनही ते तुला मुळात डांबूनच का ठेवतील? काय संबंध आहे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, कारण त्यांचा खरा चेहरा मला समजला होता आणि त्यांचा खरा चेहरा मला समजल्या असल्या कारणाने त्यांनी हे सगळं काही केलं आहे. त्यावर उर्वशी म्हणत असते, ए गप्प बस ग, कोण कुठची तू आणि येऊन माझ्या आबासाहेबावर दादासाहेबावरती इथे आरोप करतेस? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? मग मला सांग, तुला जर डांबून ठेवलं होतं तर तू सुटली कशी? तेव्हा गिरिजाला त्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवू लागलेल्या असतात आणि ती सांगत असते की देवी आईचीच कृपा, माझ्या इथे जीवावर जे उठले होते ना त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची आणि शक्ती देण्याची हिंमत इथे कोणी दुसऱ्याने केली नाही, तर ती फक्त आणि फक्त इथे देवी आईनंच केली आहे, असं इथे आता जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते. आणि त्याचमुळे माझ्या हाती एवढा मोठा आज पुरावा मिळाला आहे, ज्या पुराव्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा ह्या नागेश्वर घोरपडेचे सगळे काळे कारनामे समोर येतील रुद्र तुमच्या, असं म्हणूनच आता जी काही फाईल आहे ती तिने रुद्रसमोर धरलेली असते. म्हणत असते, बघा रुद्र, बघा, एकदा तुम्ही ही फाईल घ्या आणि ह्या फाईलमध्ये असलेले सगळे पुरावे वाचा, म्हणजे तुमच्या ताबडतोब सगळ्या गोष्टी लक्षात येतील. हे सगळं काही ती इथे बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता नागेश्वर हा काकुलतीला येऊनच जी काही गिरिजा आहे त्या गिरिजाकडे पाहत असतो. त्याला तर समजतच नसतं नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने ह्या पोरीनं ही फाईल मिळवली, त्याचबरोबर ती गोडाऊनमधून कशी सुटली. तर इकडे रुद्रने ती फाईल ओपन करून पाहिलेली असते आणि तेव्हा उर्वशीच्या पायाखालची जमीनच इथे सरकलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे, कारण त्यांनी आजसुद्धा रुद्रने त्या फाईलमध्ये काय पाहिलं आहे किंवा खरंचच त्या फाईलमध्ये पुरावे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तर इथे दाखवलेल्या नाही आहेत बरं का. पण उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तेवढंच रंजक असं पाहायला मिळणार आहे, जेव्हा रुद्र ती फाईल ओपन करतो. आता रुद्रने ती फाईल ओपन केल्यानंतर गिरिजा म्हणत असते, ह्या फाईलमध्ये सगळी दारूची बिलं आहेत जी की नागेश्वर घोरपडेंच्या नावाने आहेत, असं आता इकडे जी काही गिरिजा आहे ती रुद्रला सांगत असते. तर इकडे वासंती गिरिजाच्या बाजूला जाऊन उभी राहिलेली असते. तर आता दुसऱ्या दिवशीची वेळ असते. इकडे जी काही सावी आहे ती सावीच्या हातामध्ये रुद्रचा आणि गिरिजाच्या लग्नाचा फोटो आलेला असतो आणि सावी तो फोटो फाडत असते. दोघांनाही वेगळं करण्याचा तिचा हा प्रयत्न सुरू असतो. जेव्हा ती फोटो फाडते तेवढ्यातच तिथे आता गिरिजा आलेली असते. गिरिजा त्या फाडलेले फोटोचे दोन्ही तुकडे हातामध्ये घेते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली आमच्या फोटोंच्या सोबत असं छेडछाड करण्याची? तू समजतेस कोण स्वतःला? तू फोटो का फाडलास? ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि ती म्हणत असते, फोटोतून जरी आम्हाला तू वेगळं केलंस तरीसुद्धा खऱ्या आयुष्यातून तू आम्हाला वेगळं करू शकणार नाहीस. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि सावीने उचललेला गिरिजावर हात तो हातात धरतो आणि म्हणत असतो, ती बायको आहे माझी, तुझी हिंमत कशी झाली त्यांच्यावर हात उचलण्याची? इकडे आता गिरिजा इस्त्री केलेले कपडे देवकीच्या कपाटात ठेवत असते, साड्या आणि त्या सगळ्या गोष्टी. तेव्हा तिला त्या कपाटात तो फोटो पुन्हा दिसतो आणि तिला आता ती पाहण्याची इच्छा होते. जेव्हा ती फोटो सोयीचा करून पाहते तेव्हा तिला खूपच फार मोठा धक्का बसतो, कारण त्या फोटोतील बाई म्हणजेच तीच आणि तीच म्हणजे जी छकुलीला शोधत होते तीच. म्हणजे हा फोटो आता कोणाचा आहे असा गिरिजाच्या मनात प्रश्न असतो आणि त्याचमुळे आता इकडे जी काही गिरिजा आहे तो फोटो घेते आणि वासंतीसमोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, आई खरं खरं सांगा, ह्या फोटोमध्ये हे सगळेजण कोण आहेत?
म्हणजे ह्या फोटोमध्ये असणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, ती बाई कोण आहे, तुम्ही त्यांना ओळखता का, असा प्रश्न गिरिजाने वासंतीला विचारलेला असतो. तेव्हा वासंतीला फार मोठा धक्का बसतो. वासंती रडत असते आणि वासंती रडत असताना आता इकडे गिरिजा पुन्हा पुन्हा तेच विचारत असते. तर आता इकडे वासंती गिरिजाला ह्या सगळ्या